नमस्कार, मी मनीषा नागदेवे. कृषी समृद्धीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. लवकरच बघूया आजच्या ठळक बातम्या. हिंगणघाट तालुक्यातील काचनगाव शिवारात येत असलेल्या एरणगाव येथील वासुदेव नारायण अवजट यांच्या शेतात काल वीज वितरण कंपनीचे तार एकमेकास लागल्यामुळे शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे लागलेल्या आगीमुळे शेतातील 30 प्लास्टिक पाईप, जनावरांचा चारा, रासायनिक खत, शेती उपयोगी सर्व अवजारे आणि बंड्यालाच लागून असलेलं शेणखत जळून खाक झालं. या आगीमुळे शेतातील एकंदरीत 2 ते 2.5 लाखाचे नुकसान झाले. एकीकडे यावर्षी सरकार शेतकऱ्यांवर कोपले आणि आता दुष्काळी परिस्थिती असताना अशा प्रकारचे नुकसान होतात तर शेतकऱ्यांनी जगावे कसे, हा प्रश्न दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर असून शासनाने लवकरात लवकर पाठपुरावा करून शासनाकडून नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वासुदेव अवचट व गावकऱ्यांनी मिळून केली. तुमचं नाव काय? वासुदेव नारायण अवचट. कशामुळे हे झालं? हे लाईनमुळं. लाईनचं काय झालं? आता काय झालं का नाही का, ह्या आम्ही गेलतो येतो साक्षी गणले पाटलाच्या, ह्या 9 वाजता आला घरून, तर पेटतच होतं 9 साडेनऊ 9 वाजता लाईन जायचं. हां हां, लाईनच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असेल. इथं कोणते तुमचं साहित्य काय काय होतं? साहित्य पूर्ण शेतीचं साहित्य, वखर, नागरं, वखरं होती 4-5 लहान मोठे, आणि ज्वान्या लय सामान्य, कुटार, पाईप, सल्फेट. नुकसान एकंदरीत किती रुपयाचं नुकसान झालं आहे? 2 लाखात झालं असं. हे बंड्याचं की सामान्य पेटीचं की धरून पूर्ण पेटी जळली आणि ते बंडा जळाला, त्याचं कुटार जळाला, खात जळालं, सिंचन पाईप होते ते पण जळाले. सांगतो. आणि वन होती, टिपण, वखर, नागर सर्वच जळालं. ते काय पुन्हा ते जळत आहे ते. हो, ते खात बी आहे, बैलाच खात होतं तिथं. ते उकंडा पण जळाला, मोठमोठे लाकडं पण होते, लाकडं पण जळाले सर्व. प्रतिनिधी राहुल दुरतकर, कृषी समृद्धी टीव्ही, हिंगणघाट. हिंगणघाट मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भारत मातेच्या वीर सुपुत्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. माजी आमदार श्री राजूभाऊ तिमांडे यांनी असे सांगितले की पुलवामा येथे शहीद झालेल्या भारत मातेच्या वीर सुपुत्रांना श्रद्धांजली म्हणून हिंगणघाट येथे देशभक्ती गीताचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात सचिन खंदार व त्याच्या चमूने देशभक्ती गीताचे गायन केले. माझे अहोभाग्य समजतो की मी या शहीदांच्या चरणी कला अर्पण करण्याचा हा योग मला मिळाला, असे त्यांनी हिंगणघाट वासियांना सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन माजी आमदार श्री राजूभाऊ तिमांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, हिंगणघाट तालुका व शहर यांनी केले. कार्यक्रमासाठी कार्यकर्ते व हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. प्रतिनिधी अनंत वायसे, कृषी समृद्धी टीव्ही, सुलतानपूर. अर्जुनी मोर तालुक्यातील तेंदूपत्ता संकलन केंद्रावरील लाभधारकांचे सन 2017 पासून 42 गावातील 3573 लोकांचे 2,06,26,495 रुपये थकीत असून ग्रामस्थांनी वारंवार वनविभाग अधिकारी यांच्याकडे विनवणी करून सुद्धा कुठल्याही प्रकारची शासन निधी उपलब्ध करून देत नसल्याने 42 गावातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. यासंबंधी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष निप्पल बरैया यांनी वक्तृत्व करीत मुख्यमंत्री, वनमंत्री, जिल्हाधिकारी, उपवनरक्षक यांना 15 दिवसात धनादेश द्या, अन्यथा वनपरिक्षेत्र कार्यालय अर्जुनी मोर येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. परिणामी प्रशासन जागे होऊन वनपरिक्षेत्र अधिकारी GS रहांडाके यांनी वनरक्षक प्रवीण केडवतकर यांच्या मार्फत खामकुरा येथे धनादेश वाटप सुरू केला. 17 पासून 42 गाव अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रातील 42 गावांच्या 3,573 तेंदूपत्ता मजुरांचे 2,06,00,000 काही रुपये हे थकीत होते. वारंवार मजुरांनी कार्यालयाच्या चक्रा मारूनही त्यांच्या खात्यावर ते पैसे जमा झाले नाही. त्यानंतर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष निप्पल बरैया यांनी 21 फेब्रुवारी 2019 ला पत्र दिलं की लोकसभेची आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी खात्यात पैसे जमा करा, अन्यथा आमरण उपोषण करू. आणि त्यानंतर लगेच वन अधिकाऱ्यांनी मजुरांचे पैसे चेकद्वारे त्यांना वाटप करण्याची सुरुवात केली. नेमकं हे लक्षात आलं नाही की आजपर्यंत त्या गरीब मजुरांचे पैसे का बरं 2017 पासून का बरं देण्यात आले नव्हते, आणि नेमका घोळ काय आहे की एक आमरण उपोषणाचाच इशारा दिल्यानंतर त्यांना पैसे वितरित करण्यात आले. आणि या गरीब मजुरांची पिळवणूक का बरं करण्यात आली, यात काहीतरी घोळ असावा. आणि अशा बाबीकडे वरिष्ठांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करायला पाहिजे. आणि यापुढे येणाऱ्या दिवसात किंवा निवेदनाची किंवा आमरण उपोषणाचीच वाट न बघता गरीब मजुरांचा हक्क त्यांना मिळायला पाहिजे, असं माझं आणि माझ्या पक्षाद्वारे मत आहे.
प्रतिनिधी संजीव बडोले, कृषी समृद्धी टीव्ही, नवेगाव बांध. आजचे बातमीपत्र इथेच संपले. आमचे चॅनल बघण्याकरिता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही प्रतिक्रिया असल्यास खालील नंबरवर व्हॉट्सअप करा.